मोदींच्या पंतप्रधान होण्याला या जिल्ह्यातली दोन्ही मतं लागणार आणि त्यामुळे माझी असं मत आहे की संजय मंडलिकांना विजयी करणं, त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करणं. मला हे माहिती आहे की या जिल्ह्यामध्ये राजकारणामध्ये विरोधाभास आहे. ज्या संजय मांडलिकांनी धनंजय माडेकांना पाडलं ते धनंजय माडेक अब की बार 400 पार, संजय दादा आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. अरे याला समजूतदारपणा म्हणतात, याला मॅच्युरिटी म्हणतात, याला आलेल्या परिस्थितीला सामोरं जाणं म्हणतात. आता आमचे मित्र जे बंटी पाटील आहेत ते फार हुशार आहेत भेद निर्माण करणं. तर त्यांनी असं चित्र टाकलं आहे की ज्या मुश्रीफांना जेलमध्ये पाठवण्याचं स्वप्न समरजित राजाने पाहिलं ते मांडणीला बसतात. काय अडचण आहे का तुझी? अडचण आहे का? घरामध्ये भांडणं होतात, मारामाऱ्या होतात जमिनीवरून, काही दिवसांनी एकत्र आले तर काय अडचण आहे? एकत्र कसे येतात? हटा बदला. तुम्ही फूट पाडण्याचंच काम केलं आहे. या जिल्ह्यात फूट पाडण्याशिवाय तुम्ही काही केलं नाही. त्यामुळे फूट पडलेली माणसं एकत्र आली तुम्ही घाबरता, कारण ही फूट तुमच्या फायद्याची असते. ही फूटच तुम्हाला विजयी करते. हे या स्टेजवर बसल्या तर राजेश क्षीरसागर माझं प्रेमाचं काम आहे, भांडण होतं की नाही सांगा राज क्षीरसागरजी. पण क्षीरसागरजींच्या सगळ्या विषयात मी आहे, माझ्या सगळ्या विषयात ते आहे. या देशातलं राजकारण हे कायमचं दुश्मन निर्माण करणारं झालं, हे चुकीचं आहे. निवडणुकात भांडणं होतील, मारामारी होतील, पुन्हा कोणतरी मध्यस्थ येतो म्हणतो अरे काय चाललंय बसा की एकत्र. तर ते बसणं आमच्या जिल्ह्यामध्ये काही जणांना नको असतं. जेवढी दुकानं जास्त का अशोकराव, जेवढी दुकानं जास्त तेवढा फायदा आपला, मतांचा पण फायदा आणि यंत्रणेचा आणि बळाचा पण फायदा. मला ते पुण्यात गेल्यानंतर लोक विचारतात की यंत्रणा म्हणजे काय, बळ म्हणजे काय. आमच्या जिल्ह्यात आहे म्हणा, सगळ्यांना माहिती आहे. बळ कधी देणार, त्याच्याशिवाय कसं हलणार. तर मग आमचा पुणेवर आमच्या मुरलीधरांना पैलवानांना तो बळ म्हणजे इकडे हात लावतो, म्हणजे नाही इथे नाही बळ, त्याला वेगळीकडे बळ आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.